Yes, good evening to all. Clear, Nana? Everything is clear. Okay, shall we start? Last lecture, last lecture, adjoint method, A inverse, right? 2 by 2 and 3 by 3, and some examples which will ask in the examination. की थोडेसे काय असू शकतात, डिफरंट असू शकतात, थोडेसे लिटल बिट डिफरंट असू शकतात, असे काही क्वेश्चन्स आपण पाहिले, राईट? सो टुडे विल सी adjoint रिलेटेड काही कन्सेप्ट्स न्यूली फॉर्म होऊ शकतात, काही कन्सेप्ट आणि इनव्हर्स ची डेफिनेशन पार्ट म्हणू आपण त्याला. So take down a matrix, एक example देतो, matrix with 1 2 3 4 simple elements. Okay, याच्या बाबतीत matrix A बाबतीत we can see the position of the elements A11 12 21 22. element position आहे ते A11 12 21 and 22 element position आहे त्या. ओके, याचं सांगा cofactor matrix of this cofactor matrix सांगा बरं पाहून, याचा cofactor matrix काय, which is Cij, करेक्ट, which is Cij. cofactor matrix सांगा याचा, प्रत्येकाचा cofactor लिहायचा आहे तुम्हाला. ओके, 1 चा cofactor 4 आहे, तो इथे येणार, राइट. 2 चा cofactor 3 आहे, पण तो काय असेल -3. 3 चा cofactor 2 which is minus, आणि 4 चा cofactor 1 असला cofactor matrix. चेक करा बरोबर आहे का, इज इट करेक्ट? का विचारते, कारण हा क्वेश्चन घेतलाय मी ऑलरेडी. घेतलाय ना? यस स्वराज, सर्व गुड. आला इथपर्यंत? झालं का सर्वांचं? 1 1 1 2 2 1 आणि 2 2 या करस्पॉन्डिंग एलिमेंट पोझिशन्स होत्या. दीज आर द एलिमेंट पोझिशन्स ओनली, राइट. करस्पॉन्डिंग कोफॅक्टर मॅट्रिक्स आपण ऑब्झर्व केलं, करस्पॉन्डिंग कोफॅक्टर मॅट्रिक्स तयार केल्या, आणि या कोफॅक्टर मॅट्रिक्स जनरली एलिमेंट्स बाबतीत A11 12 21 22 या पद्धतीने इंडिकेट होतो. तो इंडिकेट होतो. A11 12 21 22 या पद्धतीने तो कोफॅक्टर मॅट्रिक्स इंडिकेट होतो. ओके, सो A मॅट्रिक्स 1 2 3 4 एलिमेंट्स आहेत A11 A12 A21 A22. कोफॅक्टर मॅट्रिक्स Cij 4 -3 -21. सो A11 12 21 22 या पद्धतीने. ओके, सो फर्स्ट रिझल्ट वी विल सी ॲज, सांगा बरं, A11 into capital A11 A12 capital A12 is what? सांग बरं हा रिझल्ट किती? What is the value of this form? या फॉर्मची व्हॅल्यू किती? काढायचं, या फॉर्मची व्हॅल्यू किती, या फॉर्म साठी व्हॅल्यू किती? A11 capital A11 12 A12. यस करेक्ट. अजून ओके, माइक बंद होता. A11 कॅपिटल A11 12 12 याच्या व्हॅल्यूज फक्त ठेवल्या आणि आन्सर आलं -2. -2 एक्झॅक्टली काय आहे? -2 एक्झॅक्टली काय कोण सांगतं?
-2 काय आहे? -2 काय आहे? येस, कोण सांगतं? -2 ही कशाची व्हॅल्यू आहे? तुम्हाला घेतल्यापैकी -2 हा काय होता ऍक्च्युअली? -2 हा काय होता? -2 काय होता? -2 A21 ची व्हॅल्यू आहे. ओके, वन मोर थिंग. अजून यस, बऱ्याच जणांना समजलंय. सांगा पटकन. -2 हा ही जर व्हॅल्यू सोडून अजून काय आहे? -2 डिटर्मिनंट आहे. कशाचा? A चा डिटर्मिनंट आहे. चेक करून पहा. If you calculate the value of determinant of A, it is also -2. It is also -2. Check करा. Determinant of A 1, 2, 3, 4. करा cross multiply. 4 minus 6, it is -2. So determinant of A is -2. Right? So what is the conclusion? त्याच रोचे एलिमेंट त्याच रोच्या कोफॅक्टरला जर मल्टिप्लाय होत असते, त्याच रोचे एलिमेंट त्याच रोच्या कोफॅक्टर एलिमेंट्सला जर मल्टिप्लाय होत असतील, तर आन्सर इज डिटर्मिनंट ऑफ ए असतं. मेन्शन दॅट. आन्सर इज डिटर्मिनंट ऑफ ए असतं, हे लक्षात ठेवा. A11 कॅपिटल A11 12 12 असं जर मल्टिप्लाय झालं तर डिटर्मिनंट ऑफ ए आन्सर असतं. रिमेंबर दिस थिंग. नेक्स्ट, या बाबतीत सपोज मी A11 चा प्रोडक्ट A21 सोबत जर घेतला आणि A12 चा प्रोडक्ट A22 सोबत जर घेतला, तर फायनल आन्सर इज A11 A21 प्लस A12 A22 हा जर प्रोडक्ट घेतला तर फायनल आन्सर इज व्हॉट? काढा, कॅल्क्युलेट करा आणि सांगा. A11 किती? 1 आहे. A21 किती आहे? A21 -2 प्लस A12 2 आहे into A22 is 1 equal to -2 plus 2. Answer is what? Answer is 0. काय कन्क्लुजन करणार यावरून? कन्क्लुजन काय करणार? डिफरंट रोचे एलिमेंट्स डिफरंट रोच्या कोफॅक्टरला जर मल्टिप्लाय होत असतील, डिफरंट रोचे एलिमेंट्स डिफरंट रोच्या कोफॅक्टरला जर मल्टिप्लाय होत असेल, तर आन्सर किती असतं? 0 असतं. आन्सर किती असतं? 0 असतं. डिफरंट रोचे एलिमेंट डिफरंट कोफॅक्टरला मल्टिप्लाय झाले तर या पद्धतीनं रिझल्ट आहे. सो हे दोन रिझल्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे. डिफरंट रोचे एलिमेंट्स डिफरंट रोच्या कोफॅक्टरला जर मल्टिप्लाय झाले तर आन्सर इज 0 असतं. हे आजचं कन्क्लुजन. ओके, हे झालं 2/2 शी रिलेटेड. 2/2 शी रिलेटेड पार्ट आहे. ओके, नाउ वी विल टर्न टुवर्ड्स द 3/3. 3/3 चे रिझल्ट्स काय असतील मग? 3/3 मध्ये A11 11 12 13 लिहून ठेवा इक्वल टू व्हॉट? डिटर्मिनंट ऑफ ए. राईट? याच्यामध्ये कुठलाही घेऊ शकता. 21 हा पण 21 पाहिजे, दोन्ही 2 पाहिजे, दोन्हीही 21 2 3 पाहिजे, 2 3 पाहिजे. लक्षात ठेवा, एलिमेंट आणि कोफॅक्टर 3/3 साठीचा. सो आन्सर इज डिटर्मिनंट ऑफ ए. जरी तुम्ही थर्ड घेतला 31 31 32 32 33 33 तरी सुद्धा डिटर्मिनंट ऑफ ए आन्सर. याचा अर्थ समजला का? घेणार आहे क्वेश्चन. येस, प्रॉपर्टीज व्हाईल सॉल्विंग द क्वेश्चन्स. JEE CET ला या पद्धतीनं हे फॉर्मेशन माहित पाहिजे. देअर इम्पॉर्टन्स ऑब्जेक्टिव्हला असू शकतं, बोर्डला पण ऑब्जेक्टिव्ह म्हणून विचारलं जाऊ शकतं. ओके, याच्या व्यतिरिक्त डिफरंट असेल तर A11 चा प्रोडक्ट A21 सेकंड रो घेतोय मी, 12 चा प्रोडक्ट 22 सोबत, 13 चा प्रोडक्ट 23 सोबत. सो आन्सर इज 0. असं कुठलंही मिक्स कॉम्बिनेशन केलं की काय होतं? मिक्स कॉम्बिनेशन केलं, त्याच रोचा एलिमेंट तोच कोफॅक्टर असला पाहिजे, तरच आन्सर डिटर्मिनंट ऑफ ए. अदरवाइज आन्सर इज 0.
ओके, एक 2x2 समजलं का प्रत्येकाला? 2x2 चं एक्झाम्पल समजलं का? सिंपल आहे, तसं फारसं अवघड नाहीये. फक्त तुम्हाला ही प्रॉपर्टी म्हणून लक्षात ठेवायचं, एलिमेंट्स कोफॅक्टरला जर मल्टिप्लाय होत असतील सेम रो साठी, तर आन्सर किती असतं? डिटर्मिनंट ऑफ ए असतं. अदरवाईज आन्सर किती येतं? 0. अदरवाईज आन्सर 0. तुम्हाला लक्षात ठेवायचं, माइंड करायचं. एलिमेंट्स अँड करस्पॉन्डिंग कोफॅक्टर्स यांचं रिलेशन. ओके, 3x3 चा एक मॅट्रिक्स मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिला होता, आठवतं? 3x3 चा एक मॅट्रिक्स मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलं होतं. एक एक्झाम्पल सॉल्व्ह केलं होतं आपण ऍडजॉइन मेथडसाठी, इनव्हर्स साठी. सांगा ते एक्झाम्पल काय आहे? एक्झाम्पल आहे तुमच्याकडे ऍडजॉइन, जो मी बोर्डवर सॉल्व्ह करून दिलं होतं. बाकीचे 3 मी तुम्हाला घरी करायला सांगितले होमवर्क म्हणून. तो मॅट्रिक्स होता 0 1 2. ए मॅट्रिक्स होता. दिस इज 0 1 2 फर्स्ट रो, बरोबर आहे? 0 1 2, त्यानंतर 1 2 3, 1 2 3, त्यानंतर लास्ट रो 3 1 1, लास्ट रो 3 1. या पद्धतीने एलिमेंट्स, या पद्धतीने एलिमेंट मॅट्रिक्स झालं. 1 1 1 2 1 3, 2 1 2 2 2 3, 3 1 3 2 3 3. याचा कोफॅक्टर मॅट्रिक्स सांग. कोफॅक्टर मॅट्रिक्स, कोफॅक्टर मॅट्रिक्स सांगायचं. या मॅट्रिक्सचा कोफॅक्टर मॅट्रिक्स कॅल्क्युलेट करून दिला तुम्ही. कोफॅक्टर मॅट्रिक्स मॅनिप्युलेट करून दिलेला आहे. व्हॉट इज दॅट? त्याचा मॅट्रिक्स, कोफॅक्टर मॅट्रिक्स काढून दिलाय. चेक करा आणि सांगा काय आहे. चेक करा, ऑलरेडी सॉल्व्ह केलेलं आहे आपण. हा रिझल्ट आपल्याला प्रूव्ह करायचा. तर कुठलाही एखादा रिझल्ट प्रूव्ह केला तरी चालेल. कोणताही एक रिझल्ट प्रूव्ह करा. कुठलाही एक रिझल्ट प्रूव्ह करायचा. हा रिझल्ट प्रूव्ह करू आपण. ओके, सांगा कोफॅक्टर मॅट्रिक्स. कोफॅक्टर मॅट्रिक्स सांगा किती? पहिला कोफॅक्टर किती येईल? पहिला मायनर, पहिलाच कोफॅक्टर. ओके, 2 -3 म्हणजेच किती येईल? -1. 1 साठी 1 -9, पण तो ऑड पोझिशनला 8. त्यानंतर 1 -6, 1 -6, बरोबर आहे का? 1 -6 -1 8 -5, बरोबर आहे? 1 -6 3. ओके, आणि लास्ट वन -1 2 -1. दिस इज द कोफॅक्टर मॅट्रिक्स. इज इट द कोफॅक्टर मॅट्रिक्स? बरोबर आहे का? बाकीचे काय नुसते जॉईन करतात का? काही करत नाहीत तुम्ही. लिहा ते, लिहा. तुमचा वन डे येणार आहे इकडं, लवकरच येणार. तुम्ही लिहिलेलं नोटबुक मध्ये कंपल्सरी पाहिजे, कुठलंही लेक्चर असू द्या. आणि नरेंद्र कुमार सरांची लेक्चर तुम्ही अटेंड करा. मी तुम्हाला ऑलरेडी सांगतोय, झालंच ठीक आहे, नाही झालं मी तुम्हाला रिवाइज करून देईल त्यानंतर. पण वेळ सध्या युटिलाइज करा. वेळ युटिलाइज करा. वेळ युटिलाइज करा तो व्यवस्थितपणे. प्रॅक्टिस खूप लागते मॅथमॅटिक्स 2 ला. मॅथमॅटिक्स 2 रिक्वायर्स लॉट ऑफ प्रॅक्टिस. सध्या तुमच्याकडे टाइम आहे, कॉलेज चालू झाल्यास टाइम मिळणार नाही एवढं तुम्हाला. एवढा टाइम मिळत नाही. ओके, दिस इज द कोफॅक्टर मॅट्रिक्स. कोफॅक्टर मॅट्रिक्स बाबतीत फर्स्ट रो 1 1 1 2 1 3, 2 1 2 2 2 3, 3 1 3 2 3 2.
काढला रिझल्ट हा सॉल्व्ह करायचं प्रत्येकांना हे सॉल्व्ह करायचं आहे. सो स्टार्ट. सांगा आन्सर किती. आन्सर किती. यस रेहान किती येत आन्सर. यस दीक्षा आन्सर. यस रोहित. आन्सर किती याचं. स्वराज आन्सर चुकले का चेक कर. यश आय थिंक आन्सर बरोबर आहे. स्वराज आन्सर चेक करावं लागेल तुला. यस बाकीचं आहे सांगा पटकन. यस पीयूष करेक्ट बरोबर आहे. अथर्व रॉंग. कशाचा आन्सर काढला अथर्व. रॉंग आहे अथर्व. उद्धव यस करेक्ट बरोबर आहे उद्धव. स्वराज बरोबर आहे आधीच आता बरोबर आहे. तुम्ही रॉंग दिलं. चेक करा आन्सर किती येतं. किती येतं आन्सर. हॅव यू क्रॉस चेक द एलिमेंट्स घ्या. A31 म्हणजे हा एलिमेंट घ्यायचा. A31 म्हणजे हा एलिमेंट घ्यायचा आहे 3. कॅपिटल A31 हा एलिमेंट घ्यायचा तुम्हाला -1 बरोबर आहे. प्लस A32 कुठला A32 दोन्ही A32 आहे. A32 म्हणजे 1. कॅपिटल A32 2 आहे. प्लस A33 1 आहे. इंटू A33 म्हणजे -1. ओके सो दिस इज -3. नेक्स्ट इज +2 आणि लास्ट वन इज -1. सो आन्सर इज -3 -1 -4 +2 -2 इज द आन्सर. Have you cross checked -2 काय आहे परत एकदा. -2 must be the determinant of this given matrix. या मॅट्रिक्सचा तो डिटर्मिनंट असला पाहिजे. सो डिटर्मिनंट ऑफ A जर काढला तर तो सुद्धा किती आहे. घेतलाय मी हा क्वेश्चन चेक करत होतो प्रॉपरली. डिटर्मिनंट ऑफ A is -2 आहे. डिटर्मिनंट ऑफ A is -2 आहे. सो रिझल्ट इज डिटर्मिनंट ऑफ A आहे. डिटर्मिनंट ऑफ A जर वेगळा रो वेगळा कोफॅक्टर मॅट्रिक्स घेतला. कोफॅक्टर रो जर घेतला तुम्ही इथला रो त्याच्या सेकंड किंवा थर्डशी मल्टिप्लाय केलं. फर्स्ट रो सेकंड किंवा थर्डला जर मल्टिप्लाय केलं तुम्ही तर आन्सर किती पाहिजे. फर्स्ट रो जो आहे तो सेकंड किंवा थर्डला मल्टिप्लाय झाल्यास आन्सर किती. क्लिअर सर्वांना. क्लिअर का सर्वांना आता. आन्सर 0 असलं पाहिजे. तोच रो त्याच करस्पॉन्डिंग कोफॅक्टर्सला जर मल्टिप्लाय झाला तर डिटर्मिनंट ऑफ A. हाच रो हाच कोफॅक्टर पाहिजे. हाच रो हाच कोफॅक्टर. हाच रो हा कोफॅक्टर. यस इन दिस वे यू शुड हॅव टू थिंक. क्लिअर कन्सेप्च्युअली. तुम्हाला पुढे येतो पार्ट. ओके here इथपर्यंत elements and their corresponding elements and the cofactor forms. Elements and their corresponding cofactor forms. सेम क्वेश्चन बाबतीत सेम क्वेश्चन 2x2 चा परत A मॅट्रिक्स ऑफ एलिमेंट 1 2 3 4 राईट. त्याच्या बाबतीत त्याचा ऍडजॉइन सांगा किती आहे. ऍडजॉइन ऑफ A किती होते. ऍडजॉइन ऑफ A किती. हा मॅट्रिक्स आहे 1 2 3 4 एलिमेंट्स आहे. याचा ऍडजॉइन किती. या मॅट्रिक्सचा ऍडजॉइन किती. या मॅट्रिक्सचा तुम्हाला ऍडजॉइन सांगायचं. याचा ऍडजॉइन किती. क्वेश्चन घेतलेत मी ऑलरेडी. फक्त काय होतं डिफरंट फॉर्म्स येतात. आता एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. ते डिफरंट फॉर्म्स आपण लर्न करू. चेक करा आणि सांगा पटकन. 4 -2 -3 1. विठ्ठल कशाचा आन्सर सांगितलं. विठ्ठल कशाचा आन्सर सांगितलं. येस बाकीच्यांचं बरोबर आहे.
बाकीच्यांचं आन्सर बरोबर आहे. येस, याचा मी ऍडजॉईन विचारतोय, परत चेक करा. को फॅक्टर काढला होता आपण, त्याला ट्रान्सपोज घेणं म्हणजे, को फॅक्टरचा ट्रान्सपोज घेणं म्हणजे ऍडजॉईन, राईट. याचा आपण को फॅक्टर आताच लिहिलं होतं, त्याचा ट्रान्सपोज चेक करा, दॅट इज द ऍडजॉईन म्हणून येतं. सो या ठिकाणी त्याचा ऍडजॉईन किती असेल, 4. त्या ठिकाणी -2, इथं मायनस, या ठिकाणी 1. हे इंटरचेंज होतात, लक्षात ठेवा. लास्ट लेक्चर मध्ये मी सांगितलं तुम्हाला, हे दोन क्रॉस होतात, लक्षात ठेवा. प्लसला मायनस, मायनसला प्लस, असं लक्षात ठेवायचं आहे. इंटरचेंज होतात ते, ऍडजॉईन पटकन लिहिता येतो. हे दोन डायगोनल एलिमेंट्स उलटे लिहायचे, दोन डायगोनल एलिमेंट्स क्रॉस करून लिहायचे, आणि नॉन डायगोनल एलिमेंट मायनस, प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस लिहा. ही डायग्राम मार्जिनच्या वरती काढून ठेवा, मार्जिनच्या वरती ही डायग्राम काढून ठेवा. इंटरचेंज ऑफ एलिमेंट्स म्हणा याला. हे डायगोनली इंटरचेंज होतात, मायनस असेल तर प्लस, प्लस असेल तर मायनस. हे माइंड करायचं, हे माइंड करायचं आहे. ओके, now we require the product of A into adjoint of A. A into adjoint of A किती? A into adjoint of A किती? A into adjoint of A किती? A matrix मल्टिप्लिकेशन adjoint of A सोबत घ्यायचं, रिझल्ट किती आणि काय? ओके, A matrix 1 2 3 4, adjoint of A matrix 4 -2 -3 1, राईट. कसं घेतात मल्टिप्लिकेशन? येस, सेम 3/3 मध्ये सुद्धा सेमच. को फॅक्टर ऑफ कॅपिटल ए. को फॅक्टर स्वराज कुठं आला इथं आता? काही को फॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज म्हणजे ऍडजॉईन. ए इंटू ऍडजॉईन ऑफ ए चा रिझल्ट काढतोय मी फक्त, बाकी काही नाही काढत. ए इंटू ऍडजॉईन ऑफ ए घेतोय आपण. 3/3 मध्ये सेम प्रोसेस. 3/3 मध्ये याचा शॉर्टकट डिफरंट आहे. 3/3 मध्ये हे नाही चालत, प्रिव्हियस शॉर्टकट नाही चालत त्याचा. 2/2 साठी चालत, 3/3 साठी वेगळं आहे. इथं प्रोडक्ट घेताना काय करणार? या साईडला हॉरिझॉन्टल लाईन, या साईडला व्हर्टिकल डाऊन. सो प्रोडक्ट सांगा. फर्स्ट प्रोडक्ट इज व्हॉट? पहिला प्रोडक्ट काय असेल? पहिला प्रोडक्ट लिहिताना 1 हा 4 ला मल्टिप्लाय होतो, लक्षात ठेवा. 1 हा 4 ला मल्टिप्लाय होतो, बरोबर आहे का? 1 4 ला, 2 -3 ला. इकडे खाली जायचं तुम्हाला, इकडे हॉरिझॉन्टल जायचं, इकडे खाली यायचं. इकडे हॉरिझॉन्टल जायचं, इकडे खाली यायचं तुम्हाला. मग हा 2 करस्पॉन्डिंग -2 into -3. So 4 - 6. Answer is minus. Answer is -2. सांगा रे पुढचा एलिमेंट किती? Now calculate and tell me the remaining elements. Now calculate and tell me the remaining elements. Remaining elements काय? करा कॅल्क्युलेशन्स, पटकन करा आणि सांगा रिमेनिंग एलिमेंट्स किती. येस, काढलं प्रत्येकाने? येस, बरोबर आहे. -2 0 0 -2, -2 0 0 -2. These are the elements. -2 0 0 -2. Yes, यश पासवर्ड करेक्ट. -2 बाहेर घ्या, -2 बाहेर घ्या, -2 बाहेर घेतला. सांगा इथे किती? मग -2 सगळ्या एलिमेंट्स मधून बाहेर घेतले. इथे किती? इथे किती? किती? 1. नेक्स्ट ऍज इट इज, नेक्स्ट ऍज इट इज, नेक्स्ट 1. कुठला मॅट्रिक्स आहे हा? कुठला मॅट्रिक्स आहे हा?
This is the identity or unit matrix. Identity matrix -2 into I. परत एकदा -2 काय आहे पण -2 is what? -2 हा काय आहे? -2 काय आहे actually? -2 हा काय आहे? -2 हा determinant of A आहे. -2 हा determinant of A आहे. Correct? So काय लिहिणार? Capital A matrix whose multiplication adjoint of A सोबत. हे झालं का सर्वांचं? चेक करा काय केलं इथं. त्यांचं मल्टिप्लिकेशन 1 into 4 2 into -3 तो झाला -2 1 with -2. लक्ष द्या या ठिकाणी R1 C1 फर्स्ट एलिमेंट R1 C1 R1 C2 इथं वाचा R1 C1 इथं आलं पण मग याचं मल्टिप्लिकेशन याच्या मल्टिप्लिकेशन याच्यासोबत त्यांची ऍडिशन घेऊन इथं आलात तुम्ही. आता R1 हा C1 काढून टाका C2 लिहा आता C2 लिहा म्हणजे तुम्हाला कळेल 1 into -2 2 into 1 हा सेकंड एलिमेंट तयार होतो. R1 आहे पण कॉलम नंबर 2 आहे एकत्र तयार होतो तो 1 -2 ला 2 1 ला याला करस्पॉन्डिंग एलिमेंट्स म्हणतात. या साईडला हॉरिझॉन्टल जायचं या साईडला डाऊन यायचं. R1 चं काम झालं की R1 क्लिअर करा R2 ला घ्या R2 घ्या R2 न C1 ला मल्टिप्लाय म्हणजे इथं तुमचं R2 C1 इथं R2 C2 या पद्धतीनं 11 झाली का झालं पण मल्टिप्लिकेशन येतं का नाही येत सर. सगळ्यात मोठी अडचण आहे ती दूर करा पहिल्यांदा. बाय हुक अँड क्रूक हे आलंच पाहिजे. हुक अँड क्रूक हे आलंच पाहिजे कंपल्सरी. ओके रिमेंबर नाहीये फ्रेंड्स टाईप करायचं त्यांच्यासोबत थोडस त्यांच्याकडून करून घ्यायचं या छोट्या छोट्या गोष्टी कारण खूप गोष्टी आहेत स्मॉलर थिंग्स असतात. यू शुड हॅव टू वर्क ऑन दॅट. त्याच्याशिवाय नाही ट्रबल करणार तुम्हाला एक्झाम मध्ये प्रत्येक वेळेस ते अदरवाईज. ओके इथं A into adjoint of A काय पाहिलं आपण डिटर्मिनंट ऑफ A into काय असतो आयडेंटिटी मॅट्रिक्स. डिटर्मिनंट ऑफ A into I A into adjoint of A equal to determinant of A into I. This is the result. This is the result. आता लक्ष द्या हा डिटर्मिनंट ऑफ A राईट साइडला आहे लेफ्ट साइडला घेतलं तर लेफ्ट साइडला जर घेतलं तर A जशाल तसा adjoint of A divided by determinant of A equal to I. Then what is this? त्याला काय म्हणायचं? What is this? समजलं? समजा क्या? So हा A आहे and this is inverse equal to what? Identity matrix. A into A inverse equal to I is the result form. A into A inverse is the identity matrix. काय लक्षात ठेवायचं आहे एक्झामला हे तर आहेच तुम्हाला हे शिकवलेलं आहे A inverse कसा काढायचा काय A inverse कसा काढायचा हे शिकवलं. हा रिझल्ट नाही हा विचारला जातो. सो मार्क दिस एज इम्पॉर्टंट. याला हायलाइट करून ठेवा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा रिझल्ट म्हणून विचारला जातो. A into adjoint of A into adjoint of A equal to determinant of A into I. A into adjoint of A equal to determinant of A into I is done. क्लियर आहे काय आणि कसं केलेलं. A घेतला adjoint काढलं त्याचा प्रोडक्ट घेतला and that product says determinant into I. determinant डिनॉमिनेटर मध्ये घेतला तर हा कंप्लीट काय आहे इनव्हर्सचा फॉर्म आहे. सो A inverse काढताना adjoint of A divided by determinant of A. So determinant of A is not equal to 0. That's it. Determinant of A is not equal to 0. Determinant of A is not equal to 0. That's it. Determinant should not be 0. So लक्ष द्या याच्याविषयी क्वेश्चन आहे. क्वेश्चन काही घेत बसणार नाहीये. इथे एक रिझल्ट तुम्ही प्रूव्ह केलाय ऑलरेडी. ओके तो पेज नंबर 50 वरती आहे. पेज नंबर 50 एक सॉल्व एक्झाम्पल 3. पेज नंबर 50 सॉल्व एक्झाम्पल 3 हेच आहे ते ऑलमोस्ट. पेज नंबर 50
Page number 50, solve example 3. Page number 50, solve example 3. Okay. One more question. Practice म्हणून तुम्हाला करायचा आहे. That is 3 by 3 चा आहे पण. That is of 3 by 3. Is of 3 by 3 चा आहे. That is page number 51. Page number 51. Page number 51 वरती एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन नंबर 4 आहे. क्वेश्चन नंबर 4 which is 3 by 3. जसं 2 by 2 साठी काढलं, a माहित होता, adjoint of a काढलं आणि डिटरमिनंट ऑफ a into I हे आन्सर येतं शेवटी, राईट. त्या पद्धतीनं हा क्वेश्चन करायचा. विचारू शकतात, याच्या आधी विचारलेलं आहे बोर्डला, खूप कंटिन्यू नाही पण असं 3-4 इयर्स मधून एकदा विचारला. रिझल्ट महत्वाचा आहे. रिझल्ट महत्वाचा आहे. a into adjoint of a डिटरमिनंट ऑफ a into I मिळतो. काय प्रॉब्लेम आहे याचा? दिसतं ना क्लिअरली. हा पार्ट थोडासा ब्लर होत असेल तुम्हाला. ब्लॅक मेन वापरतो पेन. नोटबुक वरती काही जणांना झोप लागते. नोटबुक कन्सेप्ट भारीच आहे. गेल्या वर्षी मी अख्खं नोटबुक वरच घेतलेलं. तर नाही ना, काही जणांना नको आहे ते, काही जणांना हे पाहिजे, काही जणांना ते पाहिजे. बरं, एक दिवस याच्यावर लेक्चर घेतो, एक दिवस त्याच्यावर लेक्चर घेतो. नोटबुक वेल प्रिपेअर्ड नोट्स असतात. येस, दोन्ही. ओके, याच्यामध्ये हे क्वेश्चन्स आहेत दोन, हे विचारू शकतात. ए आणि adjoint of a काढायचा, डिटरमिनंट ऑफ a into I हा काय करायचं तुम्हाला प्रूव्ह करायचा. डिटरमिनंट ऑफ a into I हा प्रूव्ह करायचा. सो दोन फॉर्म्स पाहिले आपण. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स, करस्पॉन्डिंग कोफॅक्टरला जर मल्टिप्लाय होत असेल तर डिटरमिनंट ऑफ ए आन्सर असतं. करस्पॉन्डिंग एलिमेंट अनादर रो ला मल्टिप्लाय होत असतील तर आन्सर 0 असतं. आन्सर 0 असतं. त्यानंतर हा एक रिझल्ट, a into adjoint of a डिटरमिनंट ऑफ a into I. सो एक्झाम साठी सीईटी आणि जीई साठी एवढं लक्षात ठेवा, adjoint of a हा एक रिझल्ट. दुसरा याचा डिटरमिनंट, adjoint of डिटरमिनंट ऑफ a लिहून ठेवा. तिसरी गोष्ट adjoint of, परत एकदा adjoint of a, हे सगळे रिझल्ट 2 by 2 साठी प्रूव्ह करून ठेवा. फोर्थ adjoint of a, कारण हे बोर्डला नाही आहे, तुम्हाला काहीच बोर्डला नाहीच आहे. adjoint, परत एकदा adjoint, परत याचा adjoint of a. परत याचा डिटरमिनंट. या पद्धतीनं क्वेश्चन असू शकतो सीईटी आणि जेई. बोर्डला नाही, म्हणजे 1 टाइम adjoint, 2 टाइम adjoint, 3 टाइम adjoint. याचे रिझल्ट तुम्हाला काढावे लागतील. मार्क दिस फॉर द सीईटी अँड जेई. सीईटी अँड जेई वरती याच्यावरती भर दिलेला आहे. 2 by 2 असल्यास काय, 3 by 3 असल्यास काय, त्याचे हे फॉर्मेशन्स आहेत. ते तुम्हाला ऑब्जेक्टिव्हच्या वेळेस सांगण्यात येईलच, पण तुम्ही ट्राय करत होता. मल्टिप्लाय नाही आहे. adjointचा परत adjoint घ्यायचा आहे. adjointचा adjoint घ्यायचा, त्याचा डिटरमिनंट काढायचा आहे. adjoint of 3 टाइम्स आहे. पहिला adjoint, दुसरा adjoint, तिसरा adjoint. मल्टिप्लिकेशन नाही आहे. adjoint वर परत adjoint काढता येईल. म्हणजे याचे रिझल्ट तुम्हाला मॅट्रिक्स बाबतीत रिअलाइज पाहिजे की हे रिझल्ट कशाला इक्विव्हॅलेंट आहेत, रिअलाइज पण असलं पाहिजे.
ए इनवर्स विचारण्याऐवजी क्वेश्चन या पद्धतीने असतो. इफ मॅट्रिक्स ए ॲज 1 2 3 4 1 2 3 4 ओके याच्यामध्ये and x is a 2 by 2 matrix. X is a 2 by 2 matrix. क्वेश्चन या पद्धतीने असतो कधी कधी such that a into x equal to I, a into x equal to I. Find the matrix x. Find the matrix x. X matrix तुम्हाला find out करायचं. A given is 1 2 3 4. X is a 2 by 2 matrix such that Ax equal to I. Find x. X matrix तुम्हाला find out करायचं. X matrix तुम्हाला find out करायचं. X matrix find out करायचं. काय सांगायचं या ठिकाणी x find out करायचं आहे. याला इक्वेशन म्हणतात. This is the equation of matrix. इक्वेशन ऑफ काय आहे हे मॅट्रिक्स. या टाइपचं इक्वेशन जर एक्झाम मध्ये येत असेल, या टाइपचं इक्वेशन जर एक्झाम मध्ये येत असेल, ट्राय टू सॉल्व बाय मल्टिप्लाइंग a इनवर्स ऑन बोथ साइड. a इनवर्स ने बोथ साइडला मल्टिप्लाय करायचं. a इनवर्स ने बोथ साइडला मल्टिप्लाय करायचं. a इनवर्स ने बोथ साइडला मल्टिप्लाय करायचं. डेफिनेटली हा a इनवर्स हा I, हा a इनवर्स असलंच पाहिजे. पण इक्वेशन बाबतीत सांगतो, इक्वेशन जर असेल तर ऑलवेज काय करत चला, a इनवर्स into x equal to a इनवर्स into I. इकडे a इनवर्स ने मल्टिप्लाय, लेफ्ट हँड साइड multiply by a inverse, right hand side also multiply by a inverse, both side a inverse multiply. Now next a into a inverse ला bracket करा. next step मध्ये x वेगळा काढा, a inverse into I. सांगा a inverse काय असतं. a into a inverse जो bracket मध्ये घेतलाय, which means it is identity matrix. Is the identity matrix. Identity matrix into x, a inverse into I. आता लक्ष द्या, मॅथमॅटिकली 2 into 1 किती किंवा 5 into 1 किती. 2 into 1 घ्या, 5 into 1 घ्या, शेवटी किती मिळतो 2, शेवटी किती मिळतो 5. तसं a into I जर घेतला तर आन्सर a च. आन्सर मात्र काय राहतं, a च. यस असं पण असतं का, यस असं पण असतं. जर मॅट्रिक्स तुम्ही हा घेतला 1 2 3 4 आणि त्याला जर आयडेंटिटी मॅट्रिक्स सोबत मल्टिप्लाय केलं, आन्सर परत 1 2 3 4 असेल. चेक करून पहा वाटलं तर सेम मॅट्रिक्स मिळतो, सेम मॅट्रिक्स मिळतो. सो I into x राहतो, a इनवर्स into I हा I आहे. काय कन्क्लूड करायचं मला फक्त लक्षात ठेवा, इक्वेशन ऑफ मॅट्रिक्स दिलेलं असेल तर कशाने मल्टिप्लाय करणार, a इनवर्स ने मल्टिप्लाय करणार बोथ साइड. बोथ साइड शुड बी मल्टिप्लाय बाय a इनवर्स. बोथ साइड शुड बी मल्टिप्लाय बाय a इनवर्स. a इनवर्स ने बोथ साइड मल्टिप्लाय केलं जातं. a इनवर्स ने बोथ साइड मल्टिप्लाय केलं जातं. इक्वेशन ऑफ मॅट्रिक्स दिसलं की पहिले ट्राय करायचं, काय ट्राय करायचं, a इनवर्स बोथ साइडला मल्टिप्लाय करून द्यायचं. बोथ I ऑन बोथ साइड गेट कॅन्सल. पण मॅट्रिक्स मध्ये तसं करत नाही, शक्यतोवर करत नाही. लक्षात ठेवा, I into x किंवा a इनवर्स into I तोच मॅट्रिक्स असतो. सेम मॅट्रिक्स शुड बी ऍज इट इज. सेम मॅट्रिक्स ऍज इट इज राहतो. जसं आपण 2 into 1 2 लिहितो, 5 into 1 5 लिहितो, तसा हा फॉर्म आहे. मॅट्रिक्स इंटू आयडेंटिटी सेम मॅट्रिक्स. a इनवर्स इंटू आयडेंटिटी सेम मॅट्रिक्स, a इनवर्सच राहतो. ओके, याला तुम्ही 11th मध्ये जर तुम्हाला इनवर्स माहित नाही सपोज आणि तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेतला, कसं सॉल्व्ह कराल बरं, कसं सॉल्व्ह कराल. सपोज तुम्ही 11th मध्ये हा क्वेश्चन गेलेला आहे तुम्हाला, a into x equal to I. आठवा कसं लिहिलेलं, 1 2 3 4 x काढायचं मला.
X is A, B, C and D. आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 1. पहिले हे दोन मॅट्रिक्स मल्टिप्लाय करणार, बरोबर आहे. पहिले हे दोन मॅट्रिक्स मल्टिप्लाय करणार आणि तो इक्वेलिटीने. कशाने क्वेश्चन सॉल्व्ह केला आपण? इक्वेलिटीने. पहिले मल्टिप्लिकेशन घेणार, एक सिंगल मॅट्रिक्स तयार होईल आणि त्याला काय करणार? इक्वेलिटीने कंपेअर करून आन्सर काढणार. आठवतं? बाय युजिंग इक्वेलिटी. बाय युजिंग इक्वेलिटी. कुठं? 11th मध्ये तुम्ही ही मेथड अप्लाय केली. एखादा मॅट्रिक्स जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपण अननोन कन्सिडर करतो, ए बी सी, राईट. याचं मल्टिप्लिकेशन याच्यासोबत, याचं मल्टिप्लिकेशन याच्यासोबत, याचं मल्टिप्लिकेशन याच्यासोबत, याचं मल्टिप्लिकेशन याच्यासोबत. तिथे एक मॅट्रिक्स तयार होतो, सिंगल मॅट्रिक्स 2x2 चा, आणि तो आपण इक्वेलिटी म्हणून इक्वेट करतो. इक्वेलिटी कन्सेप्टने आन्सर काढतो आपण. हा 11th बेस झाला. 12th मध्ये तुम्हाला माहिती आहे हा ए आहे, हा शुअरली ए इनव्हर्स आहे, तरच आन्सर आय असतं. हा ए आहे, हा ए इनव्हर्स आहे, तरच आन्सर आयडेंटिटी मॅट्रिक्स. हा ए आहे, हा ए इनव्हर्स असलाच पाहिजे, म्हणून एक्स काय आला? ए इनव्हर्स आला. बरं, आपल्याला लक्षात काय ठेवायचंय? लक्षात काय ठेवायचंय? इक्वेशन आलं मॅट्रिक्स बाबतीत, इक्वेशन आलं की काय लक्षात ठेवायचं? ए इनव्हर्स बोथ साइडला, लेफ्ट अँड राईट साइडला मल्टिप्लाय करायचं. त्याने बरेचसे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतात. मोस्ट ऑफ द केसेस प्रॉब्लेम याच मेथडने सॉल्व्ह होतात. कुठल्या मेथडने? ए इनव्हर्स ने मल्टिप्लाय करायचं. लक्षात. आता या क्वेश्चनचा ए इनव्हर्स काढलेला आहे आपण, ऑलरेडी काढलेला आहे, आणि ती व्हॅल्यू एक्स आहे, मेन्शन करून ठेवा. फक्त ए इनव्हर्स काढलाय ना याचा ऑलरेडी आपण. जॉईन रन करताना ए इनव्हर्स ऑलरेडी काढलेला आहे. ए इनव्हर्स ऑलरेडी काढलेला आहे. नेक्स्ट, इट इज रिलेटेड 3x3 चा क्वेश्चन आहे. लिहून ठेवा. फाइंड कॅपिटल एक्स. मॅट्रिक्स आहे तो शेवटी. फाइंड कॅपिटल एक्स. मॅट्रिक्स आहे. फाइंड कॅपिटल एक्स if a into x equal to b. A into x equal to b, where a is a matrix as 1 2 3 1 2 3 minus 1 1 2 1 2 4 1 2 4 1 2 3 minus 1 1 2 1 2 4. हा ए मॅट्रिक्स. तुम्हाला एक्स मॅट्रिक्स फाइंड आउट करायचा आहे. बी ऑल्सो गिवन, and b is, and the b matrix is also given, which is 1 2 3 column matrix आहे. b मात्र column matrix आहे. b matrix मात्र column matrix. b is the column matrix. b is the column matrix. Okay, so first ax equal to b. आता सांगितल्याप्रमाणे ax equal to b हे गिवन इक्वेशन. a into x equal to b हे काय आहे? इक्वेशन ऑफ मॅट्रिक्स. सपोज सांगा, इक्वेशन ऑफ मॅट्रिक्स असेल तर काय करायचं? इक्वेशन ऑफ मॅट्रिक्स इक्वल टू वगैरे असं काही नाही. कधी कधी इक्वेशन ऑफ मॅट्रिक्स असं असतं, a स्क्वेअर मायनस a प्लस आय असं पण असू शकतं. याला इक्वेशन ऑफ मॅट्रिक्स म्हणतात. जर इक्वेशन ऑफ मॅट्रिक्स असेल तर काय करणार? बोथ साइडला ए इनव्हर्सने मल्टिप्लाय. करेक्ट. बरं, याच्यामध्ये वन मोर थिंग सांगा. ए ऑर्डर किती बाय किती? ए ची ऑर्डर किती बाय किती? ए इज द ऑर्डर ऑफ व्हॉट? आपण थोडं 11th मेथडने जाऊ. ए ची ऑर्डर सांगा प्रत्येकाने पहिले. किती रो किती कॉलम? सिंपल. ए ऑर्डर लिहिणं म्हणजे काय? किती रो किती कॉलम. ए मध्ये 3 रो आहेत आणि 3 कॉलम्स आहेत. करेक्ट. बी मध्ये सांगा. बी मध्ये सांगा. बी मध्ये सांगा. बी मध्ये किती रो किती कॉलम्स आहेत? बी मध्ये किती रो किती कॉलम्स? बी मध्ये 3 रो आहेत. 1 2 3. 3 हॉरिझॉन्टल पार्ट्स. 3 रो 1 कॉलम. 3 रो 1 कॉलम. कोण सांगू शकता एक्स ची ऑर्डर किती?
कोण सांगू शकतं एक्स ची ऑर्डर किती, एक्स किती बाय किती पाहिजे. येस, ax इक्वल टू b जर असेल तर व्हॉट शुड बी द ऑर्डर ऑफ एक्स, एक्स मॅट्रिक्स किती बाय कितीचा पाहिजे. x should be of order, x should be of order what, x should be of order what. Yes, बाकीचे x ची ऑर्डर काय असली पाहिजे कोण सांगतं. 1 by 1. देवांग व्हेरी नाईस. चेक कर बरं देवांग, होईल का तसं मल्टिप्लिकेशन. x should be what. येस प्रसाद बरोबर आहे, आन्सर बरोबर आहे. मॅक्सिमम झाले आन्सर. दुर्गेश्वरी रॉंग. स्वराज करेक्ट. by 3 wrong आहे. It must be Uddhav wrong. Sonali wrong. Sushant wrong. Sushant 1/3 येईल का राज. 1/3 येईल. 1/3 येल्यास काय होईल बरं कोण सांगतं. 1/3 लिहिल्यास काय होणार. 1/3 जर ऑर्डर लिहिली असेल तर मला सांगा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का. आडवा त्याला आडवा करा सर. मग येईल का सुशांत. 1/3 ऑर्डर येईल का सांग. येईल का 1/3. मग काय मला सांगा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कधी पॉसिबल असतं. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कधी पॉसिबल असतं. याचे नंबर ऑफ कॉलम्स याच्या नंबर ऑफ रोला काय झाले पाहिजे, मॅच झाले पाहिजे. हा 3 तर कन्फर्म आहे, काही कर बरोबर आहे. हा 3 मात्र कन्फर्म आहे, कन्फर्म नो डाऊट. हा इथं 3 येणारच बरोबर आहे. आता सांगा बाय किती, 1 घेणार 2 घेणार का 3 घेणार. 1 का 2 का 3 कोण सांगतं. कसं डिसाइड होत असतं, कसं डिसाइड होणार. इथला 3, इथला 3, इथला या ठिकाणी तो 3 इथं आला, हा 3 इथे येतो. इथला जो 1 आहे तो इथे आलाय, तर जो 1 आहे तो इथे आलाय. सो x should be what 3/1. x should be what 3/1. ज्यांचं आन्सर 3/1 होतं ते सगळे करेक्ट होतं. कसं थिंक करायचं, हे दोन सेम पाहिजे आणि त्यानंतर ही ऑर्डर तयार होत असते. ही ऑर्डर तयार होते, हे दोन सेम पाहिजे, कॉलम रो सेम पाहिजे आणि हे मॅट्रिक्स ऑर्डर म्हणून येतं बाहेर. मॅट्रिक्स ऑर्डर म्हणून येतं. 11th कन्सेप्ट आहे, लक्षात ठेवा, खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे हा. सो या मॅट्रिक्स मध्ये ए इनवर्स ने मल्टिप्लाय करायचं मला, ए इनवर्स ने मल्टिप्लाय करायचं. सो ए इनवर्स या ठिकाणी ए इनवर्स इंटू एक्स. सांगा बरं ए इनवर्स बी च्या आधी का बी च्या नंतर. ए इनवर्स इंटू बी इज राईट और बी इंटू ए इनवर्स इज राईट. काय घेणार, फर्स्ट वन सेकंड वन, फर्स्ट वन का सेकंड वन, फर्स्ट वन का सेकंड वन. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन रूल आहे. 11वी खूप क्लिअर पाहिजे. ज्यांनी 11वी न करता डायरेक्ट 12वी जम्प केली ना त्यांच्यासाठी हाल आहे, हाल. काहीच नाही समजत ते काय काय नाही ते. 11वी करा, त्यामुळे 11th करा. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन तरी करा. मी फर्स्ट डे ला सांगितलं तुम्हाला, मी लिस्ट काढून दिली होती तुम्हाला मॅट्रिक्स मध्ये काय काय करायचं आहे 11th. तुम्ही करणार नसाल, तसंच पुढे जाणार असाल तुम्ही, कधी ना कधीतरी अडचणीत याल. अडचण येते त्यामुळं. येस, फर्स्ट वन सेकंड वन. फर्स्ट वन करेक्ट आहे का सेकंड वन करेक्ट आहे कोण सांगतं. फर्स्ट वन का सेकंड वन, फर्स्ट म्हणणारे करेक्ट आहे का चेक करा. ए इनवर्स जरी म्हटलं तरी ए वरून ऑर्डर तयार होते 3/3. ए इनवर्स ची ऑर्डर 3/3. बी किती बाय किती आहे 3/1 आहे. झाले हे दोन मॅच, हे दोन मॅच होतात का. यस होतात बरोबर आहे. आता सांगा बी इनवर्स इंटू ए जर घेतला मी, बी इनवर्स इंटू ए जर घेतला तर काय होईल. बी इंटू ए इनवर्स जर फॉर्म केला तर सांगा बी ची ऑर्डर किती बाय किती आहे 3/1 चा मॅट्रिक्स आहे बी. बी इज 3/1. बी इज 3/1 करेक्ट. आणि ए इनवर्स किती बाय किती 3/3. आता सांगा याचे नंबर ऑफ कॉलम्स याच्या नंबर ऑफ रो ला मॅच करतील का. सो विच वन इज करेक्ट, विच वन इज करेक्ट. फर्स्ट वन इज करेक्ट, फर्स्ट वन इज करेक्ट. सांगा ए इनवर्स कुठे लिहिणार.
ए इनवर्स कुठं लिहिणार, इथं तुम्ही कुठे ठेवा, आधी ठेवा नंतर ठेवा, काही प्रॉब्लेम नाहीये. इथं मात्र इथं मात्र इथं मात्र कुठला फर्स्ट वन का सेकंड वन चेक करा. सेकंड वन जर तुम्ही तसं केला डायरेक्ट 0 मार्क मिळतात. का? कारण तुम्हाला बेसिक रूलच माहित नसतो. बेसिक रूल माहित नसतो तुम्हाला. बी इंटू ए इनवर्स लिहिला तुम्ही या क्वेश्चनला किंवा या टाईपच्या क्वेश्चनला तर आन्सर 0 मिळेल. हे सॉरी, तुम्हाला मार्क 0 मिळतात. त्याचं रिझन असं आहे की तुम्हाला बेसिक मल्टिप्लिकेशन रूल्स येत नाही. हे कन्क्लुजन आहे त्याचं. बेसिक कन्क्लुजन कॉलम्स आणि रो मॅच पाहिजे नाहीये. इथं कॉलम्स आणि रो मॅच करतात. त्यामुळे ए इनवर्स सुरुवातीला पाहिजे. ए इनवर्स इंटू बी कंपल्सरी. आता याला ब्रॅकेट करा. ए इंटू ए इनवर्स इंटू एक्स इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. ए इंटू ए इनवर्स ला ब्रॅकेट करा. सांगा ए इंटू ए इनवर्स काय? ए इंटू ए इनवर्स काय? Yes, A into A inverse is what? Identity matrix, correct? Identity matrix. Identity matrix into X equal to A inverse into B. Identity matrix नि कुठल्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं तर तोच मॅट्रिक्स राहतो. म्हणजे X काढायचा असेल तर X equal to A inverse into B. X equal to A inverse into B. आता A inverse कसा काढायचा हे तुम्हाला माहिती आहे. A inverse by using adjoint method. हे माहिती आहे तुम्हाला. A inverse into A inverse by using adjoint method हे तुम्हाला माहित आहे. ओके, जर हा क्वेश्चन 11th मध्ये किंवा 11th मेथडने असेल तर A into X equal to B. A किती 1 2 minus 1 1 2 1 2 4. X किती B किती 1 2 3. बरोबर आहे. तो तुम्हाला माहिती आहे हा 3/3. हा किती आहे 3/1. हा किती आहे 3/1. नंबर ऑफ कॉलम्स नंबर ऑफ रो इक्वल आहे. व्हॉट इज कॅपिटल X? X Y Z. X Y Z. That's it. हा 11th मध्ये तुम्ही या पद्धतीने गेले. ही मेथड अप्लाय केली होती आपण 11th मध्ये. एक्स वाय झेड काढलं की विषय संपला. याचं मल्टिप्लिकेशन याच्यासोबत, याचं मल्टिप्लिकेशन याच्यासोबत, याचं मल्टिप्लिकेशन इथं हॉरिझॉन्टल जायचं एवढं लक्षात ठेवायचं. या साईडला वर्टिकल, इकडे हॉरिझॉन्टल जायचं, इकडं वर्टिकली डाऊन यायचं. इकडे हॉरिझॉन्टल, इकडे वर्टिकली डाऊन. एक एलिमेंट मिळतो तुम्हाला बाय इक्वॅलिटी. इक्वॅलिटी कन्सेप्ट वापरावा लागतो बाय युजिंग इक्वॅलिटी. By using equality, you can solve this question and find out X, Y, Z. ही एक मेथड झाली. पण ही 12वीला नाहीये, बोर्डला तुम्हाला हे ऍप्लिकेबल नाहीये. बोर्डला तुम्हाला हे मॅटर करतं, ह्या कन्सर्न करतो. मार्क्स मिळतील का नाही मिळतील हे टीचर वरती डिपेंडेंट. माझ्यासारखं उगाच खडूस भेटलं तुम्हाला तर अडचण व्हायची तुमची. तुम्ही एक्सपेक्टेड आहे हे सॉल्व्ह करणं 12th दृष्टिकोनातून. 12th मध्ये तुम्हाला हा कन्सेप्ट आहे, तुम्ही या मेथडने गेलं पाहिजे. हा क्वेश्चन जर आला तर तुम्हाला या मेथडने जायचं. ही मेथड चुकीची आहे का? नाही, ही मेथड सुद्धा ऍप्लिकेबल आहे. ओके, त्याच्यावर 11th मध्ये क्वेश्चन आहे तुम्हाला. फक्त तुम्हाला काय इथं पर्पज मल्टिप्लिकेशन परफेक्टली क्लिअर पाहिजे. मल्टिप्लिकेशनचा अर्थ काय आहे. इथलं 3/3 चा मॅट्रिक्स आहे. इथले कॉलम्स इथल्या रोला मॅच होतात का? येस. इथं कॅपिटल X किती बाय कितीचा घ्यायचा तो कन्सर्न असतो. किती बाय कितीचा घ्यायचा तो कन्सर्न आहे. तो मी सांगितलं तुम्हाला X कसा फाइंड आउट केला. इथला रो कॉलम इथल्या रोला मॅच होतो का, आणि त्यानंतर इथला 3 आणि इथला 1 ही ऑर्डर असते शेवटी. ऑर्डर म्हणून बाहेर पडतो. इथला 3 या मॅट्रिक्सचा रो, या मॅट्रिक्सचा कॉलम ऑर्डर म्हणून बाहेर येतो. ऑर्डर म्हणून बाहेर येतो तो शेवटी. इथला 3 इथला 1 ऑर्डर म्हणून बाहेर येतो. हे तुम्हाला माइंड करायचं या प्रोसेस. सो तुम्हाला जी आता मेथड आहे ती म्हणजे ही आहे. ओके, हे समजलं का? हा प्रकार समजला का काय? मी तुम्हाला एकच हिंट सांगतो परत. इक्वेशन ऑफ मॅट्रिक्स दिसला की पहिले प्रोसेस काय करून पाहायची? ए इनवर्स अप्लाय करून पाहायचं. प्रत्येक टर्मला ए इनवर्सने मल्टिप्लाय करायचं. यू कॅन गेट इट
मोठे इक्वेशन सॉल्व्ह करत बसते. अरे राजांनो, याला इक्वेशन सोल्युशन नसतं, याला ए इनव्हर्स मल्टिप्लाय केलं की आन्सर इझी पडतं. असे मॅट्रिक्स इक्वेशन्स असतात, लक्षात ठेवा. JEE CET ला येणार ते आले की काय करायची प्रोसेस, ए इनव्हर्स काढायची. ओके, इक्वेलिटी वापरू शकता का? वापरू शकता, पण तुम्हाला 12th मेथडने जायचंय. सांगा, काढले कोणी? ए इनव्हर्स काढायचं आपल्याला, आणि ए इनव्हर्स बी ला मल्टिप्लाय केला की एक्स मिळतो. ए इनव्हर्स बी ला मल्टिप्लाय केल्यास एक्स मिळतो. ए इनव्हर्स बी ला मल्टिप्लाय केल्यास एक्स मिळतो. बरोबर आहे. सो ए इनव्हर्स काढावं लागेल या ए वरून. सो ए इनव्हर्स काढताना पहिल्यांदा काय काढलं पाहिजे? व्हॉट इज द फर्स्ट स्टेप? ए इनव्हर्स काढायचं असेल तर पहिली स्टेप काय आहे? काय काढायला पाहिजे पहिले? मॅट्रिक्स. ओके, अजून कोण सांगतं काय काढायला पाहिजे? काय काढायला पाहिजे? फर्स्ट थिंग इज व्हॉट? फर्स्ट थिंग डिटर्मिनंट. पहिले डिटर्मिनंट काढून ठेवावं लागतं, आणि तोच जर रॉंग असेल तर ए इनव्हर्स येतच नाही. तो जर रॉंग असेल तर इनव्हर्स येणारच नाही. सो फाइंड आउट डिटर्मिनंट. सांगा डिटर्मिनंट व्हॅल्यू किती? सो डिटर्मिनंट ऑफ ए इज व्हॉट? डिटर्मिनंट ऑफ ए इज व्हॉट? पटकन काढा आन्सर. डिटर्मिनंट ऑफ ए कसा काढतात? 1 2 3. -1 1 2 1 2 4. 1 बाहेर, 1 2 2 4. शिका, पटकन शिका. हाल आहे हाल. डिटर्मिनंट अजून येत नसेल आणि करेक्ट येत नसेल तर खूप हाल आहे. करेक्ट येत नसेल तर भरपूर हाल आहेत तुमचे. हाल इन द सेन्स बाबा आलं पाहिजे, काही करून आलं पाहिजे. कॉपी करून चालेल तसं नाही चालत. कॉपी करणाऱ्याचं चुकलं असेल तर काय करतं? समजा कॉपी करणाराच जर चुकलेला असेल तर काय करता? म्हणून कॉपी नाही करत. काय माहिती तो किती हुशार आहे. किती आन्सर? किती जणांनी दिलेले आन्सर? यश पासलकर, उद्धव, यस, आर्या पटवळ. ओके, बरोबर आहे. बोर्डवरचं बघून सांगू नका रे. ओके, अथर्व बरोबर आहे. यस, डिटर्मिनंट ऑफ ए इज 3. लिहून ठेवा. दिस वी रिक्वायर्ड इन द लास्ट. फर्स्ट का काढून ठेवायचा? डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. सो ए इनवर्स एक्झिस्ट. ए इनवर्स एक्झिस्ट. सांगा सेकंड स्टेप. सेकंड स्टेप काय काढायचं? मायनर अँड कोफॅक्टर्स. मायनर अँड कोफॅक्टर्स काढावे लागतील तुम्हाला. सेकंड स्टेप इज मायनर अँड कोफॅक्टर्स. मायनर अँड कोफॅक्टर्स काढावे लागतील. Second step is that we need to calculate minor and cofactors. झालं का डिटर्मिनंट प्रत्येकाचा? Now minor and cofactors. Minor and cofactors. Start. शिकवलंय तुम्हाला ते. शिकवलेलं आहे. Start minor and cofactors. Minor cofactors काढाय स्टार्ट कर. So minor. MIJ. Cofactor CIJ. Okay, -1 raised to the power I plus j into MIJ. Minor and cofactor. Minor and cofactor. Minor and cofactor. Okay. Minor M11.
कोफॅक्टर डायरेक्ट लिहिलं तरी चालेल, आणि क्वेश्चन लेंदी असल्यास डायरेक्ट शॉर्ट मध्ये लिहायचं पडतं. ए किंवा सी ने डिनोट करतात कोफॅक्टर. ए किंवा सी ने चालतो, पळतो. मायनर सांगायचा. पहिला मायनर किती? फर्स्ट मायनर इज व्हॉट? फर्स्ट मायनर इज व्हॉट? पहिला मायनर, यस बरोबर आहे. 4 - 4 0 पहिला मायनर. सेकंड वन -4 -2, -4 -2 -6, -2 -1 -3. चेक करा बरोबर आहे का? 0 - 6 -3 आहे. 0 -6 -3. ओके, नेक्स्ट पुढचे 3. नेक्स्ट 3 6 -6 बरोबर आहे का? 4 × 2 8 -6 सॉरी 8 -6 8 -6 2 तसा. ओके, नेक्स्ट पुढचा 4 -3 1. नेक्स्ट 2 -2 0. नेक्स्ट 4 -3 4 -3 4 -3 1. नेक्स्ट 2 साठी रो कॉलम आहे 2 -3 5 का. आणि लास्ट 1 -2 3. पहिला मायनर, पहिला कोफॅक्टर. सेकंड मायनर मायनस ला प्लस. थर्ड ऍज इट इज. 4 2 + 1 3 -2 1 जशाल तसं. 0 पॉझिटिव्ह निगेटिव्ह नसतो. 3 + 1 4 जशाल तसं. 3 + 2 5 -5 3 3 6. सांगा कोफॅक्टर मॅट्रिक्स CIJ कोफॅक्टर मॅट्रिक्स 0 6 -3 0 6 -3 0 6 -3 -2 1 0 -2 1 0 -2 1 0 1 -5 3 1 -5 3. It's a cofactor matrix. Its transpose is adjoint of A. Its transpose is adjoint of A. So transpose here 0 6 -3 -2 1 0 1 -5 3. So A inverse equal to determinant of A already काढला आहे तुम्ही. determinant of A already काढलेला आहे. So 1/3 adjoint 0 -2 1 6 1 -5 -3 0 3. Now last form x equal to A inverse of B. X equal to A inverse of B. त्यासाठी काढले आपण A inverse matrix 1/3 times of 0 -2 1 6 1 -5 -3 0 3 हा झाला तुमचा A inverse. B 1 2 3 B 1 2 3. So 1/3 of सांगा पहिलं मल्टिप्लिकेशन काय? किती बाय किती आन्सर येणार आहे? तर हा 3/3 आहे. हा जो मॅट्रिक्स आहे तो 3/3 आहे. इथे लिहितो हा 3/3 आहे. हा 3/1 आहे. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. मिळणारी ऑर्डर 3/1. मिळणारी ऑर्डर मात्र 3/1. 3 इथून घेत जातो पलीकडे. 1 इथून पलीकडे जातो. 3/1 इज द ऑर्डर. ऑर्डर खाली लिहायचं तुम्हाला बॉटमला दिसणार नाही, वरती लिहिलं. सो व्हॉट शुड बी द आन्सर? आन्सर काढण्यापूर्वी
इकडं हॉरिझॉन्टल आणि इकडं व्हर्टिकली डाऊन. इथं मात्र व्हर्टिकली डाऊन, व्हर्टिकली डाऊन. ऑर्डर आहे, लिहिण्याची गरज नाहीये. लिहिलं तरी चालेल, बॉटमला लिहिलं तरी चालेल. इकडे हॉरिझॉन्टल, इकडे व्हर्टिकल, हे लक्षात ठेवायचं. 0 -4 + 3 किती? फर्स्ट एलिमेंट इज व्हॉट? इकडला 0 याला मल्टिप्लाय, -2 याला मल्टिप्लाय, 1 3 ला मल्टिप्लाय, आणि तो इथं लिहायचा. लिहिताना इथं लिहायचं, 3 न डिवाइड करायचं. नंतर त्याला पुढच्या स्टेप मध्ये तो नंबर 3 न डिवाइड करून फायनल आन्सर लिहायचं. 3 न डिवाइड करून येणार, मग 3 न डिवाइड करून येणार येताना. डिवाइड करून येणार. 3 न डिवाइड करून येणार. क्वेश्चन लेंदी आहे थोडस, ओके, बट इझी आहे. मॅट्रिक्स मध्ये तसंच आहे, थोडस लेंदीनेस कॅरी करतो, पण इझी आहे. ओके, सांगा. फर्स्ट वन किती? हा 0 -4 + 3 -1, म्हणजे शेवटी -1/3. 3 डिवाइड कर, 6 2 8 झाला, -15. 8 - 15 -7, -7/3 झाला. -3 0 9 -3 + 9 म्हणजेच किती? -3 + 9 चेक करा. -3 0 9 म्हणजे 6. 6 डिवायडेड बाय हा 3 डिटर्मिनंटचा. सो आन्सर इज, सो दिस इज द करेक्ट आन्सर. बरोबर आहे का? -3 0 + 9. इकडं हॉरिझॉन्टल, इकडं व्हर्टिकली डाऊन. इथं किती येतं? यश 3 न डिवाइड करायचं राहिलंय, राईट? तेजस 3 न डिवाइड करायचं राहिलेलं आहे. तेजस क्वेश्चन समजलं का? पेज नंबर 53 क्वेश्चन नंबर 12 होता हा. पेज नंबर 53 क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 11 आणि 10. क्वेश्चन नंबर 10 घरी करा होमवर्क साठी. 10 आणि 11 घरी करा. 10 आणि 11 घरी करायचं तुम्हाला. पेज नंबर 53 मिसलेनियस एक्सरसाइज 2A. मिसलेनियस एक्सरसाइज 2A 10 आणि 11 दोन क्वेश्चन्स करायचे. 12 मी घेतला, 10 आणि 11 तुम्हाला कंप्लीट करायचं. हा 3 to 4 मार्क्स साठी येतो. 3 to 4 बस 4 मार्क्स साठी येऊ शकतो. 4 मार्क्स साठी येऊ शकतो. ओके, के मार्केट स्टुडंट्स ज्यांनी ऍडमिशन घेतलं नाही, मला असं वाटतं की 2 months तुम्हाला टायमिंग दिलेलं आहे, राईट? आणि मला वाटतं एवढं टायमिंग सफिशियंट आहे कुठल्याही एक्झाम साठी. 12वी आहे, थोडासा सिरियसनेस तुमच्या एंडनी असला पाहिजे. तुम्हाला गोष्टी वेळेवर पाहिजे तर ऍडमिशन पण तुम्ही वेळेवर घेतलं पाहिजे. ज्यांना अजून एक्सटेन्शन पाहिजे असं होणार नाही. आता आय विल क्लोज द ऍडमिशन्स, आय विल क्लोज द बॅचेस नाव. माझ्याकडे 100 ऍडमिशन झालेले आहेत. आय विल क्लोज द बॅचेस नाव. मॉर्निंग असेल, इव्हिनिंग असेल, बॅचेस शुड बी क्लोज अदरवाइज. ओके, मला वाटतं सफिशियंट टाइम दिला. यस, दिलाय तुम्हाला. तुम्हाला जर काही गोष्टी वेळेवर हव्या असतील तर यू हॅव टू बी टेक द ऍडमिशन्स ऑन द टाइम. असंच डिले, काही जण मला वाटतं गैरफायदा घ्यायला लागले त्या सिस्टीमचा. तसं होता कामा नये आणि आतापर्यंत कधीच तसं झालेलं नाही. ओके, जे काही प्रोसेस आहे त्याच्यामुळं प्रत्येकाला थोडंसं लिव्हरेज दिलं. ही 12वी आहे, कोणासाठी थांबणार नाही आहे. हे कोणासाठी थांबणार नाही. You should have to be confirm your admissions. Otherwise, I will close the batches for both morning and evening. मला वाटलं ना 100 स्टुडंटला पुढे घेऊन जायचं. येस, आय विल बी विथ देम. तुम्हाला जर गोष्टी असं वाटत असेल की कधी पण आणि काही केलं तरी चालतं, तसं नाहीये या सिस्टीम मध्ये. हे काय 10वी नाहीये, 8वी 9वी 10वीचा प्रकार नाहीये ना. इट शुड बी ऑफ डिफरंट फॉर्म्स. 11वी 12वी कम्प्लिटली डिफरंट फॉर्मॅट्स मध्ये असतो. मला नाही माहिती इतक्या लेवलला आणि इतक्या कन्सिस्टन्सली कुठे मिळत असेल
याच्यापेक्षा कमी फीस मध्ये तर यू शुड प्रिफर दॅट वन. तुम्ही तसं करू शकता. माझं काम प्रॉम्प्ट आहे, आय विल बी ऑन द टाइम आणि सगळ्या गोष्टी प्रॉम्प्टली व्यवस्थित कम्प्लीट होतील याची अश्युरिटी तुम्हाला राहील ऍज अ T4 म्हणून. आणि आज नाही, कन्सिस्टन्सली वर्क आहे त्याच्यामध्ये. 12 to 15 इयर्स ऑफ वर्क आहे त्याच्या बिहाइंड काहीतरी. ती गोष्ट कुठेतरी तुम्हाला माइंड करायची आहे. सफिशियंट टाइम दिलाय का? यस दिलाय. 2 months, एक नाही, 2 नाही, 2 months दिलेले. ज्यांचे रोल नंबर नसतील दे विल बी शॉर्ट आउटेड. इथून पुढे ते शॉर्ट आउट केले जातील. तर तसं करण्यापेक्षा तुम्ही तुमचं कन्फर्मेशन आणि शुअर राहा. एक इन्स्टॉलमेंट भरायला सांगितली फक्त मी, एकच इन्स्टॉलमेंट भरायला सांगितले. मला वाटतं फारसं नाहीये. लाखो रुपये फीस आहेत पुढं. प्रायव्हेटची फीस लाखो रुपये पुढचं. त्या मानाने खूप कमी याच्यात बी चालत. एवढं कन्सिस्टन्सी कोणी देत असेल तर यू शुड जॉईन दॅट क्लास. इट्स बेटर दॅन मी. तसं जर असेल तर तुम्ही दुसरा क्लास जॉईन करा. तुम्हाला जर तसं वाटत असेल की माझ्या एवढ्या फीस मध्ये जर मला अजून क्वालिटी कुठे मिळत असेल, तुम्हाला जर मिळत असेल तर तुम्ही जॉईन करू शकता कुठेही. मला माहिती आहे, मी वर्क केलंय, मी स्वतः ग्रॉस रूटवर वर्क केलेलं आहे. इव्हन सिंहगड रोड वरती सुद्धा आणि KK मार्केटमध्ये सुद्धा. पूर्ण या सराउंडिंगचा विचार करूनच मी माझी फीस डिफाईन केलेली. एवढी फीस कन्सर्न आहे बाबा. वर्षभर लागते. आफ्टर द 12th ऑफ एक्झामिनेशन सुद्धा तुम्हाला सपोर्ट राहतो त्या गोष्टी. असं होणार नाही कधी T4 कडे. फक्त एवढंच की ज्या त्या विद्यार्थ्यांनी आपापली कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवली पाहिजे. एका दिवस इकडे तिकडे झालेला चालतो, पण ऑलवेज तसं होत असेल तर तुमचं सिलेबस बुडणार. सिलेबस जरी बुडाला तरी तुम्हाला माहिती आहे 11th मध्ये सपोर्टिव्ह तेवढं झालेलं आहे. प्रत्येक शिक्षकांनी सपोर्टिव्ह राहण्याचा प्रयत्न केला. कुठं बंधन येतं? टाइमचे बंधन खूप असतं. टाइम रेस्ट्रिक्शन खूप असतं. आता डिपेंड आहे, परत कॉलेज तुमचा टाइम घेणार अजून पुढे. यू शुड हॅव टू बी कन्फर्म. मला वाटतं ब्लाइंडली नाही आणि ब्लाइंडली पुढे जाण्यात काही मिनिंग नाही. ठीक आहे, सफिशियंट टाइम 2 months दिलाय तुम्हाला. मला वाटलं ना 100 मुलांना पुढे घेऊन जायचं, मी 100च मुलांना पुढे घेऊन जाईल. आय विल क्लोज द ऍडमिशन, आय विल क्लोज द बॅचेस. मी सगळ्या बॅचेस क्लोज करून टाकेल. सिंहगड असेल, KK मार्केट असेल या सिंहगड. मला वाटतं ना मला परवडतं, याच्यामध्ये मी चालू शकतो सिस्टीम. मी एकही विद्यार्थी घेणार नाही त्याच्यावरती नाही. आणि आय हॅव द 100 स्टुडंट्स, आय विल लीड विथ देम आणि आय विल क्लिअर देम इझिली. मी तुम्हाला सांगतो तसं टीम वर्क आहे, पूर्णपणे टीम वर्क आहे. आणि मला वाटतं सफिशियंट टाइम मिळालेला आहे. कोणी गैरफायदा घेऊ नये. कदाचित ती स्टेप घेणं आवश्यक झालं. ती स्टेप घेणं आवश्यक, कारण हे नॉर्मल इयर नाही. दिस नॉट द नॉर्मल इयर, ऑर्डिनरी इयर नाही. तुम्ही डिस्कस करा, जे काही असेल तर तो कन्फर्म आणि कन्फर्मेशन तुम्हाला द्यावं लागेल. अदरवाईज एकदा डिसाईड झालं ना बॅच मध्ये 100 मुलं ठेवायचे, इट शुड बी क्लिअर देम. त्याच्यानंतर ऍडमिशन क्लोज राहते. ओके, हे तुम्हाला कन्फर्म ठेवायचं. ओके, इथपर्यंत हा पार्ट मॉर्निंगला घेतलेला होता. थोडंसं क्विक झालंय आपलं या ठिकाणी. सो क्वेश्चन्स या टाईपचे येऊ शकतात. ओके, पुढचा कन्सर्न नेक्स्ट लेक्चर मध्ये येईल. सांगितलेलं होमवर्क व्यवस्थित कम्प्लीट करा. सांगितलेलं होमवर्क व्यवस्थित कम्प्लीट करा. कमिंग संडे एक्झाम्स लक्षात ठेवा कुठली आहे काय आहे ते, आणि एक्झाम प्रॉपरली द्या. कॉपी करून लिहू नका, नुकसान तुमचं आहे. तुम्ही जर कॉपी करून लिहित असाल तर नुकसान तुमचं आहे, हे कधी क्लिअर ठेवा. गोष्टी प्रॉम्प्टली घेतायत, प्रत्येक शिक्षक लिहून देण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही त्या गोष्टी मेंटेन ठेवल्या पाहिजेत, एवढंच आहे त्याच्यामध्ये. 24 तास असतील आणि तुम्ही जर तुमचा वेळ वाया घालवत असाल तर 12th खूप खूप कमी मार्कांनी पास व्हाल तुम्ही. खूप कमी मार्क्स मिळतील तसं जर राहिलं तर. जेवढे टास्क दिले त्या कम्प्लीट करत चला. आणि मनाने येत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. आज या स्टेजला तुम्हाला मनाने येत असेल तर यू शुड बी गेन द कॉन्फिडन्स. तुम्हाला खूप मोठा कॉन्फिडन्स राहील त्याच्यामध्ये. नाही, गोष्टी ट्रबल मध्ये हळूहळू पुढे सरकतील. जसे जसे चॅप्टर्स होतील तसे तसे ट्रबल मध्ये या. तो ट्रबल कमी करायचा असेल तर बी विथ अस, बी ऑन टाइम. जो होमवर्क सांगितलाय तो व्यवस्थित कम्प्लीट करा. येस, प्रत्येक संडेला CET राहील. नसेल मेसेज चेक करा, ग्रुप वरती तुम्हाला टाकण्यात येतो. ग्रुप वरती टाकण्यात येतो. ठीक आहे, कन्सर्न माझा एवढा की आतापर्यंत झालेला सिलेबस कम्प्लीट जो काही असेल तो तुम्हाला एक्झामला येत राहतो. तो कंटिन्युअली तुम्हाला एक्झामला येत राहील. हे कंटिन्युएशन देणं हे आमचं वर्क आहे. हे टास्क कम्प्लीट करून देणं तुम्हाला व्यवस्थितपणे. मला वाटतं जे खरंच प्रामाणिक मन लावून एक्झाम देत आहेत आणि ज्यांचे मार्क्स क्लिअर येत आहेत, मी तुम्हाला सांगतो बिलीव्ह यू कॅन स्कोर मोर दॅन दॅट. त्याच्यापेक्षा खूप स्कोर चांगला राहील तुमचा अजून. फक्त तुम्हाला प्रत्येक चॅप्टरच्या तेवढ्या डेप्थ मध्ये जाऊन ते सगळं क्लिअर करून पुढे जायचं शेवटी. ओके, आज जे डिफरन्सिएशन अटेंड करतायत आणि ज्यांना वन टाइम गेनिंग होते, मी तुम्हाला सांगतो यू विल बी अदर दॅन या स्टुडंट पेक्षा खूप हाईट राहणार आहेत तुम्ही नॉर्मल स्टुडंट पेक्षा.
तर तुमचा टाइम तुम्ही युटिलाइज करताय. सर जे घेणार आहेत नरेंद्र कुमार सर, ते परत मी घेणार आहे. हे माझं वर्ड आहे, हे माझं वर्ड आहे. फक्त आत्ताचा टाइम कॅच करा. टाइम कुणासाठी मिळणार नाहीये पुढे. मी जेवढे काही नरेंद्र कुमार सर घेतील तो पार्ट मी घेईल परत तुम्हाला, पण किती आफ्टर दिवाळी घेणार आहे, आत्ता लगेच घेणारच नाही. आत्ता लगेच घेऊ शकतच नाही. पॅरलल 2-2-3-3 चॅप्टर चालू शकत नाही मी स्वतः एकटा नाही चालू शकत. म्हणूनच सरांना काही पार्ट दिलाय. 100 ऑफ स्टुडंट्स त्याचा बेनिफिट घेत आहे आणि ते टाइमवर आहे. ते टाइमवर आहे आणि ते कधी पण अहेड राहणार इतर नॉर्मल स्टुडंट पेक्षा, कारण त्यांची थिंकिंग डिफरंट आहे. त्यांची थिंकिंग अभ्यासामधली आहे. त्यांची थिंकिंग असं नाही की सर असं शिकवतात तसं नाही. ही हॅज द क्लेवरनेस दॅट मच. तुम्ही काय बुडवलं ते सांगतो. तुम्ही 11वीचे लेक्चर बुडवलेत त्यांचे. 11वीचे लेक्चर बुडवले आणि तुम्ही ट्रबल मध्ये आलात. मी तुम्हाला ऑलरेडी सांगत होतो 11वीचे लेक्चर नाहीये, ते 11वी प्लस 12वीचं कंटिन्युएशन आहे त्यांचं. आणि हे लेक्चर जेवढे नरेंद्र कुमार सर लेक्चर घेतील, आय विल बी रिस्पॉन्सिबल फॉर द फर्दर लेक्चर्स. पण ते आफ्टर दिवाळी मिळतील तुम्हाला, आता मिळणार नाही सर. त्याच्यानंतर तुम्हाला समजेल की ओव्हरलोड खूप असतो. त्याच्यानंतर ऍट अ टाइम तुम्ही मॅट्रिक्स आणि डिटर्मिनंट घेऊ शकत नाही, डिफरन्सिएशन घेऊ शकत नाही, राईट. त्यामुळे तुमचा टाइम इथं काय होतो, युटिलाइज झाला मी तर म्हणजे. सरांचे लेक्चर जर यांनी अटेंड केलेत, जे क्लेवरली वर्क करतायत त्याच्यावरती, हा कॅल्क्युलस सेक्शन आहे, ट्रिमंडस प्रॅक्टिस लागते त्याला. एका चॅप्टरवर कमीत कमी 150 ते 200 प्रॉब्लेम्स मुळे सॉल्व्ह करतात, त्यावेळेस त्याची गेनिंग असते. होत नाही त्याच्याशिवाय. हा पार्ट वेगळा आहे, दिस इज डिफरंट. हा थोडासा डिफरंट पार्ट आहे. याच्यावरती एक दोन क्वेश्चन सॉल्व्ह केले की पटकन लक्षात येते. मॅट्रिक्स आणि कॅल्क्युलस सेक्शनला तुम्हाला प्रॅक्टिस खूप करावी लागते. त्याच्यामुळे अर्लियर त्यांना घ्यायला सांगितलं. जे काही असेल तो कन्सर्न मी तुम्हाला कम्प्लीट करून देईल, पण असं काही होणार नाहीये. त्याच्यामुळे जेवढे सर घेतील ते मी रिवाइज करून देईल, जेवढे मी घेतोय सर तुम्हाला रिवाइज करून देतील परत. ओके, तशी थीम ठेवून तुमचा टाइम युटिलाइज जास्तीत जास्त होणं हे गरजेचं आहे सध्या. आयडियल राहण्यापेक्षा टाइम युटिलाइज करणं फार गरजेचं आहे सध्या. ओके, शुअर अबाउट द ऍडमिशन्स. मला जर वाटलं मी 100 स्टुडंटला पुढे घेऊन जाईल, ओके, त्यानंतर एकही ऍडमिशन एक्स्ट्रा घेणार नाही मी. मला वाटलं मी सेफ झोन मध्ये आहे आणि मी वार्षिक खर्च उचलू शकतो, तेवढं जर कन्फर्म असेल, आय विल नॉट टेक सिंगल ऍडमिशन एक्स्ट्रा. एकही ऍडमिशन एक्स्ट्रा घेणार नाही त्या केसमध्ये. ओके, बी अश्युअर ऑफ दॅट. मला वाटतं सफिशियंट टाइम प्रत्येकाला मिळालं. बाहेरून जर स्टुडंट येत राहिले तर कदाचित आपल्या स्टुडंटला ऍडमिशन मिळणार नाही. जे 11वीला होते पण त्यांनी न वेळेवर ऍडमिशन घेण्यामुळे त्यांना ऍडमिशन मिळणार नाही, अशी सिच्युएशन जर क्रिएट झाली तर T4 विल नॉट बी रिस्पॉन्सिबल फॉर दॅट थिंग्स. T4 रिस्पॉन्सिबल राहणार नाही. तुम्ही वेट आणि वॉच ठेवायचं तर वेट आणि वॉच ठेवू शकता. ओके, थँक्यू.